एग्जीबिशन ला मोस्टली कॉटन साड्यांचा जास्त मंदिर का भीतर फोटो खींचना मना छ. अच्छा असं पण आहे का? हे नेपाली भाषा छ. हा ते काय म्हणतात त्याला बॉयफ्रेंड टी शर्ट म्हणतात. आजकाल बॉयफ्रेंड टिकत नाही टी शर्ट टिकत आहेत. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप कसे आहे तुम्ही. तर आय होप तुम्ही चांगले असाल. तर चला, आज आपण चाललो आहे ताईने आपल्या इव्हेंट ठेवला आहे त्या इव्हेंटमध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू वगैरे तुम्हाला विकत भेटेल तिथं. हसतंय तिची पण मावशी खिदाल ते बघ. तर मंडळी आपल्या ताईने इव्हेंट ठेवलेलं आहे. त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला दाखवतो कसं काय असतं. तर चला तुम्हाला भेटतो पुढे. आता ऑन द वे रस्त्यावर गाडी वगैरे काढतो आणि मग भेटतो तुम्हाला पुढे. चला. तर मंडळी फायनली मी लोकेशनवर पोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता बाहेरून इकडून स्टेशनवरून आलं तर इकडून तुम्ही याल आणि समोरच असा हॉल दिसेल, तेरापंत भवन. नारायणी नमस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं प्रभेदेव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मॅम एवढं सुंदर ट्रेडिशन आहे. आपला हेअर ऍक्सेसरीज मध्ये आंबाड्याला खोपाला होतो. अच्छा, मस्त सुंदर दिसतो हा. त्याचबरोबर आपण हे आंबाड्याला पण हे आपण चंद्राचं हे असं पण हेअर ऍक्सेसरीज मध्ये टाकू शकतो. तर हे सगळं आपली प्राचीन संस्कृती आहे. याच्यातून ग्लॅमरस आपण कसं दिसू शकतो. ट्रेडिशन मीट्स ट्रेंड्स, म्हणजे ट्रेडिशन कडून आधुनिकतेकडे, असं हे माझं ब्रँड आहे. आणि हे सगळं आपलं मॅम ब्रासमध्ये कलेक्शन आहे. इथून आपण वेस्टर्न कडे येतो. हे नवीन आपले हे विक्टोरिया मंगळसूत्र मिळतात. आपण हे 1200ला विकतो. सुंदर कानातले आहेत आणि याचा कलर नाही जात. हे तुम्ही एव्हरी इयर पॉलिश करू शकता 40 रुपये देऊन. ऑनलाईन मध्ये 2500 आहे. आपण डायरेक्ट सेल करतो B2B. 1200 रुपयाचा कॉस्ट आहे. रेट कमी म्हणजे आपलं बघितलं मी याचं. तुम्हाला माहिती असेल की आपलं कसं ब्रँड आहे की सगळ्या पॉकेटला परवडणारा आणि सगळ्या वयाला 0 वयापासून ते 80 वयापर्यंत आणि सगळ्या पॉकेटला परवडणारा असा ब्रँड आहे. हे बघा, हे काश्मीरी वॉचेस आहेत. हे पण बाहेर तुम्हाला माईक पडला. एक मिनिट मध्ये चालतं. ऍक्च्युली आणि तुम्ही प्राइस बघितलीच असेल, तुम्हाला माहितीच असेल. हे आपलं काश्मीरी बँगल्स, काश्मीरी वॉचेस आहेत. आणि हे इथून वेस्टर्न कलेक्शन आपलं चालू होतं. हे ओरिजिनल एडिशन जे आहे हे 2.5 ते 5 लाखाला मिळतं. तर हे आपण इथे 1000 रुपयाला विकतो. मार्केटमध्ये 2.5 ते 3 हजाराचा रेट आहे. हे आतमध्ये ब्रास आहे आणि वरती त्याला गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे. अँटी टार्निश प्रीमियम 316 स्टेनलेस स्टील मध्ये ते बनवलेलं असतं. हा एक माझा युनिक प्रोडक्ट आहे हेअर ऍक्सेसरी जो मी घातलाय. कोरियन हेअर स्टिक. हा ना. अरे वा. आणि इथून पुढे माझं 1 ग्रामचं कलेक्शन आहे. हे सगळं 1 ग्रामचं कलेक्शन आहे. हे अँटी टार्निश मध्ये येतं. हे पण 1 ग्रामचे मंगळसूत्र मी ठेवते. हे रजवाडी मंगळसूत्र ठेवते. हे आपलं महाराष्ट्रीयन कलेक्शन आहे. मॅम प्लीज माझ्या डमीकडे पण बघा. टेम्पल म्हणजे साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन आणि रजवाडी, जयपुरी आणि वेस्टर्न हेअर ऍक्सेसरीज आपल्या चायनावरून येतात. कोरियन हेअर ऍक्सेसरीज आणि लॉंग लास्टिंग असतात. अनब्रेकेबल आहे, क्वालिटी आहे. 60 रुपयापासून आपलं कलेक्शन चालू होतं. ते 250-300 पर्यंत आहे. ते मार्केटमध्ये तुम्हाला 500-1000ला मिळतं. ते आपण 60 रुपयापासून देतो. लहान मुलांच्या पासून म्हणजे 0 वयापासून ते 80 वयापर्यंत सगळ्यांसाठी. सुंदर. आम्ही बाय टू गेट वन ऑफर पण घेऊन आलोय, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा. आणि बाय टू गेट वन मध्ये ज्यांच्याकडे जे नसेल ते घेऊ शकतात 250 रुपयापर्यंत. अच्छा. आणि आपली ज्वेलरी 50 रुपयापासून स्टार्ट होते. क्वालिटी मस्त आहे. घरून करता. मी ई कॉमर्स करते. अमेझॉन, फ्लिपकार्ट बरोबर टायप आहे. सोशल मीडिया आहे. आणि एक्झिबिशन 150-200 एक्झिबिशन मध्ये झाले. हा, एक्झिबिशन मध्ये. आणि हा माझ्या 18 वर्षाचा मुलीचा ब्रँड आहे. कुठे कृष्णा माझी गेली माहिती देतात. बस मी दीदीने चालू केलाय. हा 3 वर्ष झाली. 3 वर्ष. आणि फर्स्ट टाइम आम्ही ऐरोलीमध्ये आलोय, जेणेकरून खूप चांगलं प्रीमियम क्वालिटीचं कमी किमतीमध्ये सगळ्यांना
हे ज्वेलरीचं कलेक्शन सगळ्यांना उपयोगी तुम्ही कुठे पडावं. राहता? मी मुलुंडला राहते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू यावं ते घातल्यानंतर एव्हरी वुमन शुड लुक ब्युटिफुल Yes, असं yes. आमचं इंटेंट आहे. आलेलो दुसऱ्या स्टॉलकडे. तर ताई तुम्ही कुठून आलात, काय आलात, मला सांगाल का काय? मी सौ भाव्या भावेश फाळके, मी पनवेलवरून आली आहे. वस्त्रम सारीज 42 हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे आणि वस्त्रम सारीज हा माझा ब्रँड आहे साडीचा. ओके. मग कसं काय, किती स्टार्टिंग रेट काय आणि एंडिंग रेट काय तुमचं? स्टार्टिंग रेट आहे 2000 पासून आहे. 1500च्या रेंज मध्ये पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण डिस्काउंट करून मिळतील साड्या, जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेताय तर. आणि बाकी याच्यामध्ये मल कॉटन मध्ये प्युअर मल कॉटन आहे विथ हँड प्रिंटेड वर्क आहे त्याला. त्याच्यानंतर हे मुगा कॉटन मध्ये आहे. हे पण आहे, हे मल कॉटन मध्ये आहे. त्याचे जे टसल्स आहे ते थोडं डिझायनर टाईप आणि हे अशी डिझाईन आहे. हे जे मटेरियल आहे हे सिक्वेन्स मल कॉटन मध्ये आहे याचं डिझाईन. आणि हे जे आहे जामदानी कॉटन मध्ये डिझाईन आहे. याच्यावर असं तुम्हाला फ्लोरल वर्क येतं या टाईप मध्ये. आणि मग तुमचा शॉप वगैरे कुठे आहे का, की नाही, ऑनलाईन माझं शॉप वेबसाईट? नाहीये, मी सगळीकडे एक्झिबिशनच करते आणि ऑनलाईनला माझ्याकडे सेल्स भरपूर असतो. ओके. जर ऑनलाईन करायचं असेल तर तुमच्या आयडीला डीएम केलं तर चालेल ना? हो, डीएम करू शकता तुम्ही इंस्टाग्राम आयडीला. वस्त्रम सारीज 42 माझा इंस्टाग्राम आयडी आहे. ठीक आहे. एक्झिबिशनला मोस्टली कॉटन साड्यांचा जास्त सेल होतो आणि असं आहे की कॉटनच्या ज्या साड्या आहेत ना त्या आपण वेअर केल्यानंतर एकदम लाईट वेट असतात. त्याच्यामुळे वॉश केल्यानंतर त्या अजून हलक्या होतात आणि कम्फर्टेबल असतात आपल्याला वेअर करायला. लग्न कार्यात पण जरी केला तरी आता म्हणून कसं व्हायचं की कॉटन मध्ये पहिले प्लेन डिझाईन असायच्या, तर पैठणी नेसतो पण पैठणी सिल्क मध्ये येते. मोस्टली कॉटन मध्ये कसं व्हायचं की कॉटन मध्ये साडी यायची पण पैठणी वर्क असं असायचं नाही. या कशा साड्या लग्नामध्ये जरी तुम्ही वेअर केल्यात तरी तुम्हाला त्या कम्फर्टेबल पण असतात आणि एकदम लाईट वेट आहेत. प्लस तुम्हाला लग्न कार्यासाठी या उठून पण चांगल्या दिसतात. त्याच्यामुळे मग हे नवीन आता डिझाईन ओव्हन मध्ये आहे. हे मशीन प्रिंट नाहीये, हे विविंग वाला वर्क आहे. हा, विविंग वाला तुम्ही करू नाही शकत कारण की हे मोस्टली स्प्रेड होत नाही. पण मशीन वॉशला कसं होतं माहितीये का, ते चिकटलं जातं एकमेकाला कारण की हे हाताने केलेलं आहे. ड्रायक्लीन केल्यानंतर कस्टमरला ते महाग जाईल ना. ड्रायक्लीन केल्यानंतर कस्टमरला नाही. हे बघा कसं असतं माहितीये का, जेवढ्या हेवी रेंजवाल्या साड्या घेतो ना त्या आपण मोस्टली जर तुम्हाला जास्त टाइम टिकवायच्या असतील तर तुम्ही जेवढं ड्रायक्लीन करून ठेवाल. ड्रायक्लीन आपण हे बघा कसं असतं माहितीये का, ड्रायक्लीन कधी करतो, कुठला डाग जर पडलेला आहे. आता एकदा साडी वेअर केल्यानंतर मोस्टली कुठल्या लेडीज लगेच वॉश ती साडी नाही करत. 1-2 वेळा तरी आपण ती यूज करतो आणि त्याच्यानंतर वॉश करून ठेवतो. एक तर घरात वॉश करायची असेल तर मशीन वॉश चालणार नाही, नॉर्मल वॉश करू शकता मिठाच्या पाण्यामध्ये टाकून कारण की ते खादी कॉटन आहे. ते अजून त्याच्यामध्ये आता जेवढं दिसतं त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते अजून सॉफ्ट होणार. आणि नंतर जर तुम्हाला जर घरी वॉश करायचीच नसेल तर तुम्हाला काय भीती आहे तर मग तुम्ही ड्रायक्लीन करू शकता. म्हणजे सेफर साईड की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये ड्रायक्लीन केल्यानंतर. यांची काय प्राइस जाते? हे 2750. याला पण त्याच्यावर आहे, 10% तुम्ही प्राइस दाखवले. हा 2750 आहे. याच्यापेक्षा 10% कमी याला रेंज मध्ये असतात. असतात पण त्यांचं मटेरियल तेवढं चांगलं नाहीये. कसं असतं माहितीये का, कॉटन मध्ये बऱ्याच साड्या ज्या असतात ना त्याचे कलर जाणाऱ्या साड्या पण असतात. आता कसं आहे की 1000 वाल्या पण 1500 वाल्या पण साड्या आहेत माझ्याकडे अवेलेबल, पण त्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही मालाची. ज्या मालाची मी गॅरंटी देऊ शकते कारण की लोकांना मला काहीतरी चांगलं विकायचंय तर कस्टमर माझ्याकडे परत आले पाहिजे, असं मेन आहे. गुड लक, बेस्ट लक. थँक्यू. हॅलो, माझं नाव प्रतिभा टेकाळे, मी कल्याणवरून आले आहे. माझं शॉप नंबर आहे 4 आणि माझ्याकडे शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज, कॉर्ड सेट, 3 पीस, 2 पीस आहे. अशा प्रकारे शॉर्ट कुर्तीज वगैरे भेटतील स्लीवलेसमध्ये. त्याच्यामध्ये 2 पीस वगैरे पण भेटतील. ओके. 2 पीस आहे. प्युअर कॉटन मध्ये हे 3 पीस वगैरे पण भेटतील. स्टॉक भरपूर आहे ना. हं. हे अशा 3 पीस मध्ये भेटेल प्युअर कॉटन. अशी पॅन्ट ही अशी कुर्तीज पण आहे. स्टार्टिंग रेंज काय आपली? 450 पासून आहे कुर्तीची आणि ड्रेस क्वालिटी प्रोडक्ट, क्वालिटी आहे ना. आणि ड्रेसचे 750 पासून स्टार्टिंग आहे 3 पीसची कॉटनची.
असे 2 पीस पण आहेत दाबू कॉटन मध्ये, नवीन कॉटन आलेले आहे. त्याच्यामध्ये प्लाझो आणि कुर्ती असं 2 पीस पण भेटेल तुम्हाला. हा आणि हे फक्त खजुरापासून बनवलेलं आहे आणि गुळ आणि साखर अजिबात वापर नाही केलेला आणि हे गाईचं तूप आहे, साजूक तूप, त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बनवला? हो, मी स्वतः बनवलं. अजून काय काय बनवता? हे टेस्टर आहेत. टेस्ट करू. तुम्हाला घ्या, व्हिडिओ घे, फुल व्हिडिओ घे. आम्ही खातोय की तोड पद्धत ऍक्टिंग मला 3 उभं. सध्या तरी हेच बनवते मी, कारण की लहान मुलं असल्यामुळे ते शक्य होत नाही. आणि हे बाकीचे मसाले आहेत. हे आपले वाटण आहे. आपल्याला कधी वेळ मिळत नाही वाटण करायला, रेडीमेड वाटण आहे, म्हणजे आपण भाज्यांमध्ये वगैरे चिकनला वगैरे वापरू शकतो. हे कडधान्यांसाठी जास्त करून वापरलं जातं. आणि हे आपलं नॉनव्हेज. हे तुम्ही बाहेरून घेता की स्वतःच? ही माझी फ्रँचायझी आहे. मी फ्रँचायझी कुटुंब घेतली. हो, कुटुंब सखी आणि सवाई मसाले. ते सवाई मसाल्यांचे मी सॅम्पल्स पण लावलेले आहेत. मी हॉटेलला पण प्रोव्हाइड करते, ऐरोलीमध्येच आपले. राहता कुठे तुम्ही? मी सेक्टर 20 मध्ये राहते. अच्छा, इथे जवळ. हो हो, जवळच राहते. हे वडापीठ हे खूप छान आणि खुसखुशीत वडे होतात याचे. माझा 2 वर्षांचा मुलगा आहे आणि याला सुद्धा मी द्यायचे नाचणी सत्व. अतिशय छान आहे, उत्तम आहे. घावन पीठ सुद्धा खूप छान होतात. हा. आणि हा जो आहे बिर्याणी पुलाव मसाला, हा आपण साध्या खिचडीला सुद्धा वापरू शकतो. म्हणजे पुलाव किंवा बिर्याणीच करायला पाहिजे असं नाही. स्वादसाठी. हो. आणि हे 10 रुपयांचे मसाले इतके आणि खूप चांगले आहेत चवीला. कधीपासून करता तुम्ही? मी हे मागच्या गणपतीपासून 2025 पासून, सप्टेंबर पासून. म्हणजे 1 इयर होणार. 1 इयर. म्हणजे माझं स्मॉल स्केल मध्ये आहे सध्या. मग तुम्ही ऑनलाईन विकता? नाही, माझे जे ओळखीचे आहेत थोड्याफार त्याच्यावरून. आता इव्हेंट मध्ये मी याच्यासाठी सहभागी झाले जेणेकरून माझ्या ओळखी वाढतील आणि मग हे मी त्यांना प्रोव्हाइड. मग तुम्हाला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर केल्यानंतर तुमचा काहीतरी फायदा होऊ शकतो? हो, नक्कीच. ते आज काळाची गरज आहे, ते करायलाच पाहिजे. कारण की आपण ऑफलाईन आपण सगळ्या लोकांपर्यंत नाही करू शकत, एक लिमिटेशन येतं. आणि ऑनलाईन मधून जर आपण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर नक्कीच एकाच वेळेस आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याचा फायदा पण होतो. नक्कीच फायदा. 1000 लोकांतून 10 जणांनी बुक केलं तरी पण हो, ते खूप हो. चांगलं आहे. आणि माउथ पब्लिसिटी होते, आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तुमचं आता बाळ लहान आहे म्हणून, नाही तर तुम्ही असं नाही का एखादी गोष्ट बनवून दाखवून मी कशापासून बनवली हे तुम्ही व्हिडिओवर दाखवू शकता. हो, मी बरोबर. याचा वापर केला, बरोबर. मग लोक लगेच ऐकतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला मेहनत घेणे. हो, नक्कीच. मॅडम, मी होम ट्युशन्स पण घेते. मी संस्कार वर्ग सुद्धा चालवते. इथे बॅनर लावलाय. अच्छा. हा, मी SSC मल्टी टॅलेंटेड. हो. म्हणून छोटे म्हणत मी म्हटलं तेच आहे हो काय? हो हो, म्हणूनच लहान मुलांसाठी. मग यांचं टायमिंग काय असतं? संध्याकाळी? संध्याकाळी मी बॅचेस ठेवल्यात. 4 ते 6 आणि 6:30 ते 8 अशा बॅचेस आहेत. माझ्याकडे एक विद्यार्थी होता, तो आपलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच्या जे असतात ना एक्झाम, तर त्याच्यामुळे तो झोन मध्ये 5वा आला. लॉजिक विड नावाची एक्झाम आहे, युरो किड्स मध्ये आहे, युरो स्कूल मध्ये. आणि तो इंटरनॅशनल लेवलला 20 नंबरला, म्हणजे शेवटचा नंबर 20च नंबर काढतात, तर तो 20वा नंबर आला. आणि माझी त्याची पहिली बॅच होती या वर्षी. हो, म्हणजे ते एक खूप छान अचीवमेंट होतं माझ्यासाठी. तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेता तेवढं? हो, मुलांची. म्हणजे त्या पण बॅचेस माझ्या साइड बाय साइड चालू आहेत क्वांटिटेटिव्ह एक्झामचे. आणि मग हे फावल्या वेळात मग हे आहे. हा मदत करतो तुम्हाला? नक्कीच. हा मला हे ड्रायफ्रुट्स वगैरे चॉप कट करून देतो. हा ना. त्याने मला बरीचशी मदत केली. हे त्यानेच केलेलं आहे. हा ना. हो, हे त्यानेच फील केलेलं आहे. अरे वा. त्याला फक्त मी गाईड केला आणि हा पहिलीत आहे, आता पहिलीत गेलाय. म्हणजे मुलांना पण मेहनत दिसली पाहिजे. हो, त्याला कळतं आई आपली कष्ट करते, आपण करायला पाहिजे. आणि तो स्वतःहून करतो, असं नाही की त्याला सांगावं लागतं. नाही, स्वतःहून करणार. हुशार आहे रे बा. तुझं नाव काय? मल्हार. मल्हार. अरे वा. खंडोबाचं नाव ठेवलंय? हो. खंडोबाचं नाव ठेवलंय. आणि दुसऱ्या बाबूचं नाव काय? राघव. खूप सुंदर. विद्यार्थ्यांना घडवणे ही खूप चांगली गोष्ट. हो मॅम. ते एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. आनंद आणि समाधान पण, की हा आपण काहीतरी करू शकतो याच्यातून मिळतं. पण जेव्हा त्यांना अचिव्हमेंट मिळतात ती गोष्ट वेगळी असते. आणि म्हणजे आपण कसं जे आपण शिकलोय आपल्या काळात ते आजकाल शिकायला मिळेलच असं नाही. आपण मराठी मीडियम मध्ये शिकलो,
मग तुम्ही आपल्या गोष्टी पण त्यांना शिकवता? हो नक्कीच. मी त्यांना रामरक्षा शिकवते, 15वा अध्याय शिकवते हा. गीतेचा. क्या परत बात. गोष्टी वगैरे शिकवते. हा, तेच त्याच्यातून मला आपल्या गोष्टी हो. शिकवता का? हो जसं आपल्या वेळेस कावळ्याची पण गोष्ट होती. ते पण शिकवते आणि आपले जे खेळ असतात जे Yes. आपण हो, हो, हो. लहानपणी खेळायचो, जे आपण विसरलोय, त्यांना ह्या आताच्या मुलांना ही गोष्ट माहित नाही नाही. माहिती. मला ते हळूहळू शिकतायत. माझ्या बॅचेस जसं जसं पुढे जातात विद्यार्थी कमी आहेत कारण की नाही अजून लोकांना माहिती एवढं किंवा वेळ मिळत नाही. तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा हो नक्कीच. मला या आणि- मुलांमधूनच वेळ मिळत नाही म्हणून मला ते शक्य होत नाही. आणि तुम्ही नक्कीच ब्रॉड लिस्ट मध्ये टाकायचं. बरोबर. ज्याच्याने तुम्हाला फक्त आयरोली सिलेक्ट करायचं. फक्त आयरोली. हा, हा. ते ब्रॉड म्हणून असतो त्याच्यावर सिलेक्ट केल्यानंतर फक्त आयरोली. चालेल. मग आयरोलीच्याच लोकांना दिसणार तुम्ही काय करताय हे ओके. त्यांनी आवर्जून तुमच्याकडे येणार. नक्की. दादा यांना फक्त सांग की काही कार्यक्रमात येते. थँक्यू सो मच. कधीपासून करता हे सगळं? हे आता मला 5 इयर्स झाले. 5 इयर्स. हा 5 इयर्स म्हणजे मेकअप मध्ये मला एक 9 वर्ष झाली आहे मेकअप आणि मेहंदी मध्ये. नेल्सचं मी आता रिसेंट 5 इयर्स झालं चालू केलं. मग आज तुम्ही मेकअपचं काही नाही दाखवलं फक्त मेकअपची ऑर्डर घेता. हा ऑर्डर्स वगैरे घेते मेकअपचे. आणि नेल्सचं आता कसं आहे, हे रेडी टू गो आता खूप ट्रेंड चालू आहे. सो मग एवढं पहिलं एक्सटेन्शन करायला एवढा टाइम नसतो कोणाला. सो प्रेस ऑन इज लाईक तुम्ही तुमच्या ओकेशनच्या हिशोबाने कस्टमाइज पॅकेज बनवून घेऊ शकता आणि जेव्हा काय ओकेशन असेल तेव्हा तुम्ही ते लावू शकता. अच्छा. याच्यावर पण साईज आहे एम. हा एम साईज. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा हात देऊ शकता मला नेल्स. कुठला देऊ? हा हा कोणताही चालेल. आता हे मेजरमेंट असतं. उभी पण उभी याच्या घेतलीस का? हिशोबाने आता हा युजली एम साईज आहे. सो ही साईज तुम्हाला परफेक्ट बसते. सो असे मेजर करून तुम्हाला ह्या साईजचे नेल्स अच्छा. हे असे हा ना. हे करून मग आता लार्ज साईज होते तुम्हाला. सो लार्ज मध्ये आता हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हा लार्ज आहे, हा लार्ज आहे, हा लार्ज आहे. अच्छा हे परफेक्ट बसणार. ही परफेक्ट असते तुमच्या नेल्सचं. असं ह्याच्यासोबत एक किट दिला जातो आपला तो दाखव. त्याच्यामध्ये कसं गम असतो, ग्लू टेप असतो. सो ह्याच्याने तुम्ही ते नख लावू शकता. हे किती वेळा यूज करू शकतो आपण? रियुजेबल आहे. अनलिमिटेड टाइम तुम्ही यूज करू शकता. असं काही रेस्ट्रिक्ट. हे तुम्ही ऑनलाईन विकता? हो ऑनलाईन म्हणजे बल्क मध्ये ऑर्डर जातात. जसं Bulk. काही वेडिंग सीझन असेल तर. आणि तुम्ही स्वतः बनवून की या फिर कुठून नाही, घेताय? स्वतः स्वतः बनवून ठेवता बनवता. साईज ने. साईजच्या हिशोबाने स्वतः कस्टमाइज करून बनवून देतो. मग कोणाकोणाला जास्त हातावर बनवायला इझी जातं की असं? ह्याच्यावर इझी जातं. Sorry, हातावर कसं होतं, एक तुम्हाला एक 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 असं आपल्याला एक असं मेजरमेंट घेऊन बनवावं लागतं. म्हणजे एक प्लॅटफॉर्म रेडी करावा लागतो. तो ओबडधोबड होतं कधी. ह्याच्यावरती कसं नाही, हे एक नॉर्मल इक्वल साईज मध्ये दिसून येतं. सो हे प्रेस ऑन जास्त चांगलं प्रेफरेबल वाटतं. असं size. म्हणजे तुम्ही हे तुमचे हे आहे का? हे माझं ग्लिटर वर्क्स करून हा माझा ब्रँड आयडिया आहे. आयडी आहे. हा माझा लोगो आहे. सो ग्लिटर वर्क्स करून हे सगळे नेल्स सेल करते मी. असं. सुंदर. स्कॅनर वगैरे लगेच दिलाय. स्कॅनर नाही, हा स्कॅनर माझं पेज Page इंस्टाग्रामचं चा दिलाय, Instagram चा सो दॅट तुम्ही माझं अजून तिथे जे काही काम आहे ते बघू शकता. अच्छा. असं सीन म्हणजे फक्त नेल्सच्या व्यतिरिक्त मेहंदी, मेकअप, हेअर सगळं बघू शकता त्याच्यात. असं. मेहंदी पण काढता? हो मेहंदी पण करते. मेहंदी राहता कुठे तुम्ही? इथे एरोलीला सेक्टर 9. ऐरोलीलाच. सेक्टर 9. रूमचे पण मेकअप करता का? हो. आता ब्राईड सोबत ग्रूमचं पण एक कंपल्सरी निघालं. झालंय कारण की फोटो मध्ये ग्रूमच डल वाटतो. सो Yes. ग्रूमला पण थोडं ग्रूमिंग करायला लागतं. असं. सुंदर. ते आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. तुम्ही 2 मिनिटं फक्त थांबा. एक गुडविल म्हणून मला तुम्हाला एक नेल्सचं माझ्याकडूनच तुम्हाला द्यायचं अच्छा, मी लावू तुम्हाला- का? लावायचं किंवा नंतर? तुम्ही नंतरही लावू शकता तुमच्या ओकेशनचं. तुम्हाला एक गुडविल म्हणून तुम्हाला द्यायचंय. तुम्ही कलर कोणतेही सिलेक्ट करा. सिलेक्ट करा ताई. मी करा. हॅलो. काय कधीपासून करताय? हे आता म्हणजे आता स्टार्ट केलंय. आता स्टार्ट केलंय. किती महिने झाले? वर्ष झाले. आई आहे तुझी? घरातून घरातून करते. अच्छा हे बनवते. हँडमेड आहे. तुझ्या हँडमेड. हो ना. भाऊ का तुमचा? हा. आणि हे पण करतोय ब्लॉगर करताय ना?
मी आपण भेट झाली आपली कुठे नाही मी ब्लॉग बघितलाय असं वाटतंय. सुंदर. इनविजिबल नेकलेस. ते दिसतं. ह्याचं काय रेट आहे? 150. 150. ट्रेंडिंग चालेल, सगळी ट्रेंडिंग ज्वेलरी आहे. सध्या अच्छा ट्रेंडिंग आहे सगळं. सगळीच ट्रेंडिंग आहे. हे कशावर वेअर करतात? आपण साडीवर वेअर करू शकतो. साडीवर वेअर. साडीवर बघ. हे बनवलंय. हे सगळं त्यांचं हँडमेड आहे. टोटली हँडमेड आहे. पूर्ण हाताने बनवलं. यांची प्राइस हे 150. 150. ते दीदीला जास्त माहित असेल याच्याबद्दल. कुठले मनी यूज करते म्हणजे ते बिकॉज ते 150 ला याचा त्याचा ब्रँड वेगळा असतो. आपले नाही का नॉर्मल आणि वेगळे हे, प्राइस. आपण एकच नाही 2 साइडने घालू शकतो. या साईडला ग्रीन आहे ना, उलट करून पिंकने पण घालू शकतो. अच्छा. टू इन वन आहे. आणि सगळ्याची वॉरंटी भेटणार. वॉरंटी आहे सगळ्याची. वॉरंटी आहे किती मंथ? 1 इयरची आहे. अच्छा. किती बोलली का ते रेट आहे. रेट आहे पण त्याचा क्वालिटी आहे. फक्त गरम पाण्यामध्ये वगैरे यूज नाही करत. मग कलर निघेल. ताई ऑनलाईन विकते का? हा, तिचं अकाउंट आहे Insta. अकाउंट त्यावर ना ज्वेलरी विक्री. असं कस्टमाइज करून पाहिजे असेल ना तर ते पण भेटेल. तसं पण तुम्हाला काय जसं- दाखवलं तर. हा, तुम्हाला एखादा कुठला आवडला असेल तुम्ही पीस पाठवला ना त्याने बनवून. हा ना तिची बुद्धी आहे तेवढी. मग ती आज आली नाहीये. येणार आहे. काका कुठले आहेत तुम्ही? सावंतवाडी मळेवाड. सावंतवाडीचे. मला उभी पिन घ्या. सगळ्या स्टॉलचं उभे घे म्हणजे सगळे दिसले पाहिजेत आणि आजच रील्स पोस्ट करू. हा. किती वाजले आता? 5 ना. 6:30. अच्छा असं आहे ना. मग 9 वाजता गेलं पाहिजे आपली रील्स. आणि तुझ्या पण आयडीला सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांग. एवढी मेहनत घेतोय. घरी बनवता की काही घरी, गोष्टी घरी. विकत आहेत? फक्त लाडू खायच्या विकत आणतात. विकत घेतो बाकी आणि सगळं सर्व हे पण पापड विकत घेतो पण पेनवारना. मसाले पीठ वगैरे आपले घरातले. हे पेनचे सुप्रसिद्ध आहे तुमचं आहे का? पेनचे सुप्रसिद्ध हे आम्ही बनवून घेतो पेनवार. बनवून घेता. अच्छा अच्छा तर मसाले पीठ वगैरे आम्ही स्वतः बनवतो. अच्छा. हे काय कसले पीठ आहे? हे डांगर पीठ आहे उडदाचं. अख्खे उडीद असतात ना ते भाजून त्याचं त्याची काय साल करायचं? काढून त्याच्यामध्ये बारीक कांदा चिरून टाकायचा, हिरवी मिरची किंवा मसाला अच्छा आणि मीठ टाकायचं, कोथिंबीर आणि थोडस पाणी किंवा दही अच्छा. आणि असंच कोलसन भाकरी बरोबर. मग ते काय कशासोबत? भाकरी बरोबर. मग ह्याला फ्राय करायचं का काय काय? नाही असंच कच्च. तर ते कच्चं खायला सांगतो ते. हा म्हणजे हे पीठ भाजलेलं आहे. पीठ भाजलेलं आहे. त्यात कांदा वगैरे टाकायचं बोलतो. म्हणजे ऍक्च्युली तो पीठच भाजलेला आहे त्यांचा. मग त्याच्यामध्ये फक्त आपण वरतून कांदा, मीठ, काय मिरची. मीठ. मसाला. खायचे पदार्थ आपल्याला जास्त आवडतात. हो. हे आपल्याकडे डार्क होतात. आपल्याकडे कलर असा येतो असा किंवा असा येतो. सगळे तुम्ही याच्यात सगळे कसली डाळ युज केली आहे? सगळे मिक्स आहेत. सगळे मिक्स आहेत ना. आपण याच्यात कांदा वगैरे सगळं टाकतो. हे नाही टाकत. तुम्ही याच्यात कांदा वगैरे घातलाय? नाही ना. आपण घालतो. वड वड बोलतात. आपला डार्क आपण वड बोलतो. इबू अय्या तुम्ही तर अशी गोष्ट ठेवली आहे की माझ्या तोंडाला पाणी सुटेल. वा 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 वा. ओके. आमच्या ब्रँडचं नाव सुद्धा होमी स्वीट्स म्हणून ठेवलंय आम्ही. मोस्टली आमच्याकडे स्वीट्स जास्त असतात. हा ना? आमच्याकडे हे चॉकलेट्स आहेत, डेट्सचे चॉकलेट आहेत. हे आमच्याकडे डेट्सचे चॉकलेट आहे बट कोटेड विथ अ मिल्क चॉकलेट अँड दिस इज कोटेड विथ अ डार्क चॉकलेट.
मोदक आहेत, पुरणपोळी आहेत. आपल्याकडे दोन्ही प्रकारच्या पुरणपोळ्या बीटच्या, मैद्याच्या दोन्ही भेटतात. 7 सीड्सचे लाडू आहेत. दिस इज ऑल्सो शुगर फ्री अँड जॅगरी फ्री. टेस्टिंगला पण आहे आपल्याकडे टेस्टर्स. टेस्ट अरे करा. This is the 7 seeds and dry fruits laddu. There is a dates only. There is a no sugar and no jaggery. आपल्याकडे रागीचे पण लाडू आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तू खाल्लंस त्याची taste टेस्ट करा. बघ मी खाल्लं सुंदर आणि फ्रेश आहे. दरवेळी एक्झिबिशनला फ्रेश Dry असतं. fruits आहेत? हा ड्रायफ्रूट 7 सीड्स, Sorry. डेट्स, फ्लेवर्स मस्त वाटले असं सगळं आहे. फ्लेवर मस्त वाटले आपल्याकडे असे लाडू ऍक्च्युली मार्केटला हे कसले? रागीचे, नाचणीचे. ते कशासाठी यूज करतात नाचणी मोस्टली उन्हाळ्यामध्ये खातात. मॅग्नेशियमचा गुड सोर्स असतो त्याच्यामध्ये. आयर्न मुलगी आहे साठी तुमची? डेट्स. नो शी इज माय फ्रेंड. अच्छा फ्रेंड आहेत हे सुद्धा डेट्स ने बनवलेले बनवतो आहेत. कोण मग हे हे हिने बनवले आणि हे सगळं मी बनवलं. मला पण नाही एवढे चांगले खरंच नाही एवढे म्हणजे प्लेट्स वगैरे एवढं नाही. एक मोदक कितीला जातो तुमचा 40. 40 रुपयाला त्याची खूप मेहनत आहे ना ताई. आता लोकांना कुठे वेस्ट अगं ताई नको वेस्ट करू तुझं अरे नको वेस्ट करू तर त्याची रील्स घेतली व्हिडिओ घेतली उभी थांबताई घे मी लाडू त्याला कापायचं कसं ताईला तोडून दे ना आपल्याकडे हे आहे का? ते चालेल कसंही चालेल तुला काहीच खाऊ नये गरम असेल तेव्हा किती सुंदर लागत असेल ना काय घे होता मँगोचं तर मँगोचे मोदक सुद्धा बनवले. होम डिलिव्हरी Taste आहे. वगैरे देतो. इथे टाक आहे डस्ट. तुम्ही ऑर्डर घेता हो ऑर्डर्स वगैरे किती वर्षापासून करताय आता 1 वर्षापासून झालंय. मग हे सगळं तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून करता की नाही इन्स्टावर वगैरे. हे आमचं कार्ड आहे. तुम्हाला कधी दिवाळीमध्ये ऑर्डर्स पाहिजे असतील लाडूच्या, गणपती वगैरे, हॅम्पर्स बनवून पाहिजे असतील तरी आता लोकांना खूप हे झालंय म्हणजे लोकांना वेळ नाहीये लास्ट टाइम एका म्हणजे मी त्या ताईला नावच मोदकवाली ताई दिली आपली व्हिडिओ इतकी व्हायरल झाली तिला इतके ऑर्डर होते गणपतीमध्ये खूप जास्त आणि ते पण असे फ्लेवर बनवायचे तिचं आता लग्न झालं मग लग्नानंतर काही गोष्टी चेंज होतात या पण आहेत ना लग्न झालं का थांबतात मी सुद्धा मॅरिडच आहे. मॅरिड आहेत एक सरप्राईज आहे हो मी कॉर्पोरेट मध्ये होते. आता जस्ट स्टार्ट केलं. मग तुम्ही जॉब पण करता जॉब पण करत होते तेव्हा हे करत होते. आता सध्या जॉब नाहीये पण शोधते. अच्छा तर दोन्ही करायचं पण हे आवड हा दोन्ही गोष्टी जॉबची गरज नाही पडत. हो. आणि हे सगळं चॉकलेट याची कशी प्राइस असते हे माझे केजी 2000 रुपीज 1800 केजी असे जातात. म्हणजे डेट्स वगैरे एवढं महाग आहे म्हणजे काय तर त्याच्यात हा. त्याचे डेट्स चांगल्या क्वालिटीचे आहेत. म्हणजे असे नॉर्मल स्टिक्की वगैरे नाहीयेत. सफावीचा डेट मोठा असतो. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर ते चिपकतं वगैरे तसं काय नाही नाही आहेत आपल्याकडे टेस्ट. नाही ताई बस सगळं गोडच खाल्लंय आणि असं वन त्याच्यामध्ये- पीस पण विकता हा ते कितीला जातं 25 रुपीजला. 25 रुपीज म्हणजे मोठ्या जास्त ऑर्डर्स असतील ना तर थोडंसं कमी कॉस्ट करतो. अदरवाईज छोट्या ऑर्डर असतील तर मेहनत तेवढीच लागते. मग ते स्टँडर्ड प्राइसनेच विकावं लागतं असं. आमच्याकडे मेथी टिंक लाडू वगैरे सुद्धा असतात असं. पण आता समर सीझन हो बट बिकॉज ऑफ समर सीझन तर ते आता सध्या नाही हे होते. ठीक आहे पॅक करू. ताई हे कसं आहे पैसे दे नाही नाही मी तर मस्ती करते ती जरा अशी मस्ती सो मी त्यांना नेपाळची करन्सी देते नेपाळची त्यांना नेपाळची करन्सी देते त्यांना 150. नेपाळची करन्सी देते ताई तुला नाही नाही बोलते नेपाळची करन्सी मी नेपाळचीच आहे ताई हा येस काही त्यांनी मला खास बोलवलं नेपाळवरून मला मी जीपे खूप करा. प्रॉपर हे त्याला नो आय हॅव कन्वर्जन नो जीपे सिस्टम यू सी माय मोबाईल मला कुठल्याही प्रकारचा जीपे वगैरे नाही आमच्याकडे जीपे वगैरे नसतो तू बघू शकतेस जीपेचा ऑप्शनच नाही आमच्याकडे दिस इज सो स्ट्रेंज. अरे हे खूप खूप लक्की हे बघ ही 500ची नोट तुला ठेव कधी नेपाळला जा
पण मी नेपाळला जाऊन काय करू? काय नाही सांगू शकत. I have other plans. आमच्या Give me $1. आमच्या I'll accept that one. दिस वन असं डॉलर दीदी 500 रुपये. तुझे किती झाले याचे? 150. 150 झाले. मग याचे किती बघ, हे 500 रुपये. मला तुम्ही 150 तुमच्या भारतामध्ये परवडणार नाही. हे नको नेपाळची करन्सी. कमी आहे ना. हे उधारी घ्यायला लागेल ना मग. आता उधार घ्यायला लागेल त्यांना सांगा. मी नेपाळची आहे. हो. मी मराठी प्रॉपर बोलते बिकॉज हिच्यासोबत मी शिकली आहे. असं आहे. नाईस टू मीट. हा, मी इथेच राहिली आहे, त्याच्यामुळे माझं प्रॉपर मराठी बोलते मी. ठीक आहे तुमचं पॅकेट. सरप्राईज झाली ती. मी थोडंसं नाही सरप्राईज नाही भेटलं मला. फेमस नवलारी नाही. मला हे करा ना. ही बरोबर आहे का? सुट्टे. ही बरोबर आहे. नाही बरोबर. ही अमित गांधी ओनली. ऍक्सेप्टेड गांधी ओनली. सुट्टे नाही. एक काम कर, हे लाडू वगैरे टाक, मग काय होतं बघ. ताई 2 टाक ते बघ. मोदक. हो हो. पॅकेट छोटे पॅकेट असतील ना. तो दादा आलाय ना, त्याला सोबत आलाय ना. हा ओके ओके. व्यक्तीला जास्त बघतो, ज्या एरियामध्ये जास्त लागतो आपण तसंच बनतो. असं आहे. हिच्यासोबत जास्त राहिली म्हणून माझी फेसिंग पण नाही हिच्यासारखी दिसते. असं आहे. दाखव ताई. 2 ना. हा 2 द्या, बघ किती होतात तर. बाकीचे जीपे केले तर चालतील. मी तुम्हाला बोलले ना, नाही, आमच्याकडे जीपेचा जीपेच नाही आमच्याकडे. मी सिरियसली सांगते तुम्हाला. कारण मी change जोक नाही करत आहे, माझी. मी खरोखर सांगते माझ्याकडे मला जीपेच करू नाहीये. द्या नाही मग तिला मला कसं काय जमलं. कॅश देतील ना ते. किती झालं बघ अमाऊंट. एक सेकंड. वरचं चेंज किती द्यायचे तुम्हाला. थांबा 2च मिनिटं थांबा. ती बिहारी नहीं नहीं, मंदिर के भीतर फोटो खींचना मना छ. अच्छा असं पण आहे का? हे नेपाली भाषा छ. हा. नेपाली मध्ये छ लावतात. छ लावतात. ट्राय कर तू पण चला लावायचं. मी तुला 30 रुपीज सुट्टे दिलेत बघ. आणि मग मला माझ्याकडे ऍक्च्युली जे पण आहे ते 500च आहेत ना. 300 रुपीज दे. मला काही चेंज दे 500 रुपये. 230 द्या ना डायरेक्ट मला. नेपाल करन्सीच आहे टोटल. बोला तुम्ही बोला. BYOB कॉन्सेप्ट आहे, अमेरिकन ट्रेंडिंग आहे. तर आपण असंच घरी होतो एकदा, तर आपण ट्राय केलं काहीतरी वेगळं करू. तर असंच बसत बसत एक बनवून दिलं तर सगळ्यांना फॅमिलीमध्ये आवडलं सगळ्यांना. पण नंतर आपण चालू केलं. आपण डीमार्टचे इथं स्टॉल लावतो. आपलं कसं आहे, याच्यात तुम्हाला पॅकेट सिलेक्ट करायचं. आपल्याकडे इथे मॅड अँगल्स आहे, लेज आहे, कुरकुरे, वेगवेगळे पॅकेट्स असतील. त्याच्यात तुम्हाला व्हेजीस येणार आहे. ऑनियन, टमॅटो, कॉर्न, कोरिएंडर, लेटस. आणि याच्यानंतर आपल्याकडे मसाले आहेत ना, ते मसाले येतील. आणि आपण क्रीमीची सॉस येणार आपल्याकडे. आपण मेव वापरत नाही, अजिबात मेव वापरत नाही. आणि याच्यानंतर आपल्याकडे सॉसेस जे आहे ते होममेड आहे. येस. त्याच्यात आपल्याला हा मखनी सॉस आहे, हा प्रीमियम सॉस आहे, हा शेजवान आहे. नाही दाल मखनी असते ना, तसा फ्लेवर आहे. हो. हा मिंट आहे, म्हणजे पुदिना फ्लेवर. हा तंदुरी आहे. आणि हा बार्बिक्यू आहे, स्वीट फ्लेवर आहे. सगळ्यात बेस्ट कुठला आहे. सगळ्यात बेस्ट माझा मॅम चिप्स ऑन फायर आहे. वर चिप्स ऑन फायर त्यात कसं असणार आहे, मोठा पॅकेट असणार हा पॅकेट होणार. हा पॅकेट असणार आहे, चीज येणार आहे, मसाला असणार, सॉस असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे चीज आहे फ्रेश. आणि नंतर फायरनी ग्लो करून देणार. ते एकदम तुम्हाला चांगलं वाटतं. हां, त्याची रेंज काय. 220 आणि स्टार्टिंग रेंज. स्टार्टिंग रेंज 89. येस. काय काय खायचं. नाही चिप्स ऑन फ्राय ट्राय करा. छोटावाला ट्राय करू. आम्हाला छोटावाला पण छान बघा. आम्हाला रील्स काढायचे. येस प्लीज. खाण्याचे नाही, आम्हाला व्हिडिओ टाकायचे. ते पण काढले का म्हणजे आवडले सगळी मारतात. पॅकेटमध्ये नाही मारतो. बाहेर काढून आम्हाला व्हिडिओसाठी मी फारवर काय कर. आम्ही तुला किती तर मंडळी अवनीदाईने आपल्याला मस्तपैकी आता खायला बोलवले, बघू शकता तुम्ही. कसं लागतं टेस्ट तुम्ही. हां 100 रुपये तुझं. 100 रुपये माझे म्हणजे हाफमध्ये पैसे द्यायला असं डिवाईड. मग मी अर्धा खाईल, अर्धा तुम्ही खायल. डिवाईड पण बरोबर झाला पाहिजे. हां बरोबर लागतं.
काय म्हणतात त्याला बॉयफ्रेंड टी शर्ट म्हणतात. आजकाल बॉयफ्रेंड टिकत नाही, मग टी शर्ट टिकवत आहेत. मग नवरा आणि बायको सेम ना सेम मला कशाचा प्रकार म्हणजे कुठे शिकतो. हां, नवऱ्याला वाईट नाही वाटलं पाहिजे आणि बायकोला पण वाईट नाही वाटलं पाहिजे. बघितलं घेऊन जा. अशा रेंजमध्ये 350ची रेंज आहे. 350 आणि ब्रिजेबल फॅब्रिक म्हणजे आत्तापर्यंत कंप्लेंट्स आहेत. म्हणजे लोकांनी रिपोर्ट चांगला केला आहे की ह्याच्यावरती पेमेंट तो गव्हर्मेंट पण करून वाटलं राहतं की जाड वगैरे आहे आतापर्यंत एकदम निगेटिव्ह मी होलसेल आहे आणि फॅशन आहे. त्याशिवाय वाईट मिळून घेतला तो माझ्या एक्सपिरियन्स आहे. हँडमेड ज्वेलरी करते ते माझ्या मुलीला मी घर बसल्या तर काहीतरी आता घरावर म्हणून करून दिलं मला कसं लँडमध्ये शोध नाही वेडिंग प्रोसेस होत आहे. तर ते शोध नाही म्हटलं तर टीचर बाहेर घेऊन घरात मग चालत नाही. पण लोकांकडं माहीत पडतं बाबा हे सुद्धा करतो आम्ही आणि ज्वेलरी आता भरपूर झालं आहे म्हणून मग ज्वेलरी थोडं साईडला ठेवलं आहे. ते मेड टू ऑर्डरला बनवते थोडी आणि घरूनच सेल करते. हे थोडंसं बाहेर आलं आहे. आई मोठं आणि पुरणपोळ्यांचं मम्मीचं पूर्ण फुल टाईम बिझनेस आहे. ते स्कूल्स वगैरेमध्ये आमच्या साईडला रेस्टॉरंटला स्कूल्स वगैरेमध्ये ऑर्डर्स येतात तसे ऑर्डर्स टाकून मला आठवतं 350 स्टार्टिंग साईजला तुम्ही मुंबईला कोणतंही साईज पण तुम्ही कोणतंही घ्या. आपल्याकडे M and XL साईज आहे आणि ओव्हर साईजमध्ये स्मॉल साईज दोघांसाठी सेम बस मग परफेक्ट घाला आणि परफेक्ट घेऊन हे दोन्ही तुझ्या ह्याच्यामध्ये बॅक प्रिंट नाही आहे फक्त फ्रंट प्रिंट आहे. त्याला बॅक प्रिंट नाही दिली. ही अगदीच तुम्हाला कॅज्युअल वेअरवरती घालून जायचं आहे. हे तुम्ही प्रिंट करता? तो थोडा फ्रेश शिकता तुम्ही काय म्हणते तुम्ही नाही करते नाही माझ्या फ्रेंडची सारखी आहे. मग त्याच्यासोबत मी काय 350 आणि फॅब्रिकची गॅरंटी म्हणजे लास्ट माझं जे झालं माझा मी केलं तिकडे ते कागद घेऊन गेले. त्यांना म्हणतं ते ना लोकांना आपलं डाऊट होतं की कसं वाटेल काय वाटेल. त्यांना म्हणून तुम्ही घेऊन जा मी इकडे कागद तुम्ही घाला. ते आले मस्त दिसतोय 3-4 घेऊन गेले. मी म्हटलं तुम्हाला मल्टी लूकच ना मी तुम्हाला गॅरंटी बोलतो घ्यातलंच मी घातलं आता तिला हे हवं आहे. तिला म्हटलं आता तुला काहीतरी करून मी मॅनेज करून देते आणून. प्रोफेशनल लोकांनी घालत ना प्रोफेशनल आहे आमचा हॉबी प्रोफेशनल आहे. कॅज्युअल ते नाही घालत म्हणजे फॉर्मलमध्ये घालत काहीतरी वेगळं वाटतं. हां हे कसे आहेत हे तुम्ही Daily use. किंवा पार्टीजला जीन्स वेअर जिम वेअर हां ते तुम्ही घालतात तर तुम्ही घालू शकता. काय ना काय करत राहायचं नाही. कारण एक्झिबिशनला तुम्ही बघितलं तर एक्झिबिशनला तुम्हाला फीमेल कॅटेगरीमध्ये तुम्हाला सगळं मिळेल. कॅटेगरी मी खूप कमी बघितली म्हणून मी विचार केला की त्याला घेऊन जाऊया त्याला दे ना व्हिडिओ काढायला मग. नाईस टू मीट यू थँक्यू सो मच. ऑब्वियसली कार्ड आहे. माझं नाव श्रुतिका घाग. मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण केलेला आहे. मी जिजाऊंची जगातली सर्वात मोठी फर्स्ट बायोग्राफिक साडी बनवली. युट्यूबवरती त्याचे सगळे व्हिडिओज आहेत. म्हणजे जिजाऊंचं जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास त्याच्यावरती आहे साडीवर. आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशनला वगैरे लागली होती ती. आता सध्या माझ्याकडेच आहे पण ते सुद्धा करते. आणि मग तिथूनच हँड पेंटिंगचं इन्स्पिरेशन आणि मग फ्रॉक्स वरती वेगवेगळ्या पद्धतीने हँड पेंटिंग करून देते किंवा पोर्ट्रेट्स पेंट करते. असं सगळं ओव्हरऑल माझं. आणि रिलायन्समध्ये मी वर्किंग पण आहे ॲज अ डिझाईन मॅनेजर. पूर्ण मुंबई हेड करते ॲज अ डिझाईन. काय आवाज हे माझं वेगळं कलेक्शन आहे. 0 to 7 years पर्यंतचं गार्मेंट्स आहेत आपल्याकडे. चला मी निघते. हो मी निघते. राईट आमच्याकडे पूर्ण ट्रेडिशनल ज्वेलरी आहे. माझं हे सेकंड एक्झिबिशन आहे. मी याच्या आधी मुलुंडला पण केलं होतं ज्वेलरीचं. तिथे पण चांगला रिस्पॉन्स होता. सो त्याच्यामुळे इथे पण एक्झिबिशन फक्त असे एक्झिबिशन्स करता की सोशल मीडियावर काय दाखवतात?
माझं इंस्टाग्रामला पेज आहे साज बी संजीव खाली बोर्ड आहे त्याच्यावरती नाव साज साज बी संजीव माझं नाव संजीव संजू संजीव संजीव हे काय आहे ताई? हे इनविजिबल नेकलेस आहे घातल्यावरही तार नाही दिसत फक्त हे पॅन्डलला दिसत इनविजिबल लाव का की हो काही मी बनवते स्वतः हे मी पूर्ण हँडमेड आहे हे मला करायचं अच्छा एवढा वेळ मिळतो गळ्यावर ते गळ्यावर दिसणार नाही. अरे वा. हे पूर्ण हँडमेड नोकी वगैरे पण आपल्याकडे आहे मला पण काही भेटला पाहिजे. मोदक पुरणपोळी हळद भाजणी मुळी पीठ मेथी आवळा पेठ आवळा सुपारी सांडली फ्राय करून सरबत आहे सगळी आवळा कैरी तुम्ही बनवता हो आमचं स्वतः पोहा पापड नाचणी पापड पालक पापड बटाटा पापड उपासाला काढ ही गव्हाची कुरडई मिरची लोणचं आंबा लोणचं हा लाडू आहे गुळबुंदी गुळबुंदी हां गुळबुंदी चला आध्या ट्रेडिशन पहिलं शॉप होतं माझं पहिले स्मॉल बिझनेस होता आता ब्रँड बनवायचे थोडं एक्झिबिशन्स वगैरे करते हे राधाकृष्ण आहे त्याची प्राईस काय 899 आहे 10% डिस्काउंट आहे कलर आहे काल कस्टमर आला होता या कलर हा कलर सर पण तो प्रॉपर गोल्डन कलर आणि असा गोल्डन आणि ब्लॅक म्हणजे ह्या पण खूप सेम स्वतः तयार केली होती एक्झिबिशनला आहे ना मी एक डझन घेतलेल्या 5 साड्या अशाच सेल झाल्या आणि एकच ती खूप ट्रेंड आली होती आणि मी स्वतः तयार केली होती तिचा कलर हा होता हा कलर हाच कलर हा आणि गोल्डन कलर खूप चालू कधीपासून करताय तुम्ही मला 3 वर्ष झाले पहिले माझं घरातून बिझनेस वगैरे होता एरियाला सेल करायची मग इकडे जाता की बाहेर सुरतला करत बाहेर म्हणजे मी स्वतः जाऊन नाही घेऊन सुरतमधून आणते तिकडून येतात तिथून पण नाही घेतली म्हणजे जे आहेत माझे होलसेलर कॉलेजला जाऊन हे जे घेतलेले मी कोलकात्यावरून आणते कोलकाता ह्या ज्या आहेत ना ह्या बेळगावच्या आहेत प्युअर कार्ड प्लस मी सेविंगचं पण काम करते ना FDRDचं तर तिकडचे पण सगळे कस्टमर माझे इकडे सेल हां हां तेच झालं चला थँक्यू साडी वगैरे पण असते बघा ना त्याच्यावर वगैरे हां त्याच्यावर जाईल त्यांचा काय रेंज जातो स्टार्टिंग हा ना ब्रास ठाकूरदास ते नाही आणि आईच्या भावाचं ना ठाकूरदास अच्छा काय करू पिंती अशी कुंडळ हॅलो ॲक्च्युली मला सगळं माहीत आहे की उन्हामुळे तुम्ही सगळ्याजण त्रस्त आहात आणि प्रत्येकजण भेट देतोय
कोणाला घरी जायची ओढ असेल, कोणाचा बिझनेसवर फोकस असणार आहे आणि कोणी मजेमध्ये असणार आहे, कोणाला काही काही गोष्टींची आतुरता असणार आहे. मी सुद्धा एक बिझनेस वुमन आहे, त्याच्यामुळे तुमच्या आतमध्ये काय रिअल घडत आहे हे सगळं मला समजत आहे. सो तुम्ही असं काही हे नका. पण मला असं वाटतंय की प्रत्येकाकडे हा एक हात आहे ना, आहे हा एक हात सगळ्यांना दिसतंय. त्याच्यावर एखादा बोट ठेवून बघा. बोट ठेवा, एक बोट ठेवा नाही, दुसरा एक ठेवा, दुसरा एक, अजून एक दुसरा ठेवा. मी सगळ्यांशी बोलते. आय थिंक यू अंडरस्टँड माय लँग्वेज दीदी. माझी भाषा समजते का आमच्या आगरी भाषेत बोलून? हा, तर हा एक बोट ठेवा आणि हा दुसरा ठेवा. बघा आता तिसरा ठेवा, लगेच वेगळं जाईल. तिसरा ठेवा, आता चौथा पण ठेवा. चला मग वाजवा. वाजलं पाहिजे. हे कशासाठी आहे? हे तुम्हा सगळ्यांसाठी, ज्यांनी इथे स्टॉल लावलाय, ज्यांनी या एक्झिबिशन मध्ये भाग घेतलाय. बिकॉज आय नो दॅट की एक्झिबिशन मध्ये सहभागी होणं म्हणजे ग्राहक असेलच की नाही त्याची कुठल्याही प्रकारची आपण आयडिया नसताना आपण या गोष्टीमध्ये उतरतो. आणि बिझनेसला ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक जणांना मी भेटली. तुम्ही प्रत्येक जण काय बोलताय, प्रत्येकाचं काय काय अनुभव आहे, प्रत्येक जण स्वतःचा एक ब्रँड. मगाशी एक ताई बोलली की मी एक शिक्षिका पण आहे. म्हणजे एक महिला वर्ग पूर्वी असं होत आहे की पुरुषाने काम करायचं आणि महिलाने घर चालवायचं. आणि पूर्वी कसं होतं, एक नवरा कमवायचा आणि घरात 10 माणसं खात होते. पण महागाईने एवढं महाग केलंय की घरातली 6 माणसं जरी कमवायला लागली ना, घरात 2 माणसं राहिली तरी पण ती जड होतात. कारण महागाई किती वाढली. आणि आज प्रत्येक तुम्ही महिला वर्ग आहेत, तो ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तींना सहकार्य करता, यासाठी तुमचं मनापासून कौतुक आहे. कोणी टाळ्या वाजू किंवा नाही वाजू, सरकारने कुठल्याही प्रकारची जीएसटी लावली नाहीये. माझा आवाज लय मोठा आहे. सरकारने कुठल्याही प्रकारची जीएसटी लावली नाहीये. त्याच्यामुळे स्वतःची पाठ ठोकत. ताई, मी सुद्धा सुरुवातीला 600 रुपयाच्या बिझनेसने काम केलेलं आहे. आत्ताचा तुम्ही टर्नओव्हर ऐकाल, जेव्हा आपला लॉस टायमिंग असतो किंवा जेव्हा आपण म्हणतो सीझन ऑफ आहे, सीझन ऑफ असल्यावर कमी धंदा होतोच. पण आम्ही सुद्धा दिवसाला 1 लाखचा टर्नओव्हर करते मी स्वतः. आणि हे सगळं कशाने होतं? पेशन्स. कुठल्याही गोष्टीला पेशन्स असला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतंय की बिझनेस मध्ये उतरल्या लगेच प्रॉफिट झाला पाहिजे, बट नाही. बिझनेसचा एक सिंपल फंडा आहे का तुम्ही जेव्हा कुठलाही बिझनेस टाकता तेव्हा 3 वर्षे तुम्हाला वेटिंग करणंच आहे, तेव्हाच तुम्ही सक्सेसची पायरी गाठाल. आपल्याला मराठी लोकांना एक सवय असते, बाबा आपण मराठी लोक 6 महिनेच थांबतो पाहिजे, जास्तीत जास्त 3 महिने. आपल्याला बिझनेस काय झाला की आपण लगेच काय करतो, आपण स्टॉप करतो आणि काय सांगतो, धंदाच नाही होत. पण 3 वर्षे तुमची कशासाठी जातात तर लोकांमध्ये तुमची ओळख व्हावी, तुम्ही नक्की काय करताय या सगळ्याची ओळख लोकांमध्ये पटते, त्यांचा विश्वास बसण्यासाठी 3 वर्षे तुम्हाला थांबणंच आहे, तेव्हा तुम्ही सक्सेस होणार. पुन्हा एकदा मनापासून थँक्यू तेजूताई आणि प्रशांत दादा. मला तुझं नाव माहीत आहे सध्या, तू टेन्शन घ्यावं नको. बाबांनी माहितीला शिवाय दिल्या त्याचा खर्च मी डोळ्याच्या ह्याच्यात हे केला. ठाकूरदास मामा बसला पायतावरी, प्रशांत भाचा घेतले मांडीवरी. आपल्या लग्न सराईमध्ये जेव्हा मामा भाच्याचं विशेष कौतुक, माम सोहळा जो असतो तो आपल्याच्यात चालू असतो, तेव्हा हा खास गाणी गायला जातो. ठाकूरदास मामा बसला पायतावरी, प्रशांत भाचा घेतले मांडीवरी. येरबाच्या काकण बांधू डावी उजवी हाती, भाच्याचे हात खोबऱ्याची वाटी, मामाचे हात गुलाचा करा, मामा काली भाच्याचे तोंडात, भाचा गाली मामाचे तोंडात.
अशा प्रत्येक सोहळ्याला वेगवेगळ्या प्रकारचा गाणी गायलं जातं आणि एक किलो गव्हाचा आता हसेल बघा ही 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा कंच्या ताईला आयला यू भुसा तेजू ताईला आयला यू भुसा द्या द्या तिला कोंबडीचा रसा आला कोंबड्यांचा घोलका त्यामध्ये तेजूला ओळखा. धन्यवाद धन्यवाद ताई. इव्हेंट्स जे आपलं प्रशांत जोशींनी ठेवलं आहे खरंच खूप म्हणजे आज मी एक नगरसेविका असून मला खूप अभिमान वाटतो की माझ्या प्रभागातले आणि आमच्या समाजातली मुलं आज पुढे येऊन हे असे इव्हेंट ठेवत आहेत आणि त्यांच्यामुळे आज माझ्यासारख्या ज्या भगिनी इथे महिला वर्ग आहेत त्यांना पण इथे कामाचं निमित्ताने त्यांची सेल होते आणि आम्हाला पण त्यांची ओळख होते. खूप छान वाटतंय आणि असेच तुम्ही पुढे जावं आणि आमच्या प्रशांत बहिणीचा पुढे राहावं त्यांना सपोर्ट करावा हीच मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगते आणि आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांनी व्हिजिट करायचे याला. युनिक कलेक्शन आहे, युनिक कलेक्शन. सगळ्यांनी या, विजिट करा. मला उलट माहीत नव्हतं आजचे व्हिडिओ आता पडेलच बस. चला मंडळी, भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.